पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या सेवा सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या सेवा सप्ताह अंतर्गत 16 नोव्हेंबर रोजी भव्य अशा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला। नमस्कार, मी निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका खारघर। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन की शुभारंभ सामाजिक संस्था असेल, दुर्गामाता मंदिर असेल, दुर्गामाता सेवा संस्था असेल, अग्रवाल समाज असेल, गुजराती समाज असेल, जांगीर समाज असेल आणि उत्तर भारतीय समाज असेल, असं तुम्ही बघितलं असेल। या सगळ्या समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन करण्यात येणार होतं। पण माझ्या आईचं वर्षश्राद्ध झालं नसल्यामुळे कोणताही सण वर्षभर आम्ही साजरा करू शकत नाही। पण कार्यकर्त्यांची इच्छा, त्यांच्या सगळ्यांची जिद्द बघून मी त्यांना विनंती केली की मग आपल्याला समजा साजरा करत असेल तर मग लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करू शकतात, म्हणून सेवा सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं। आपण हा बॅनर बघितला असेल तर सेवा सप्ताहाचा बॅनर आहे। त्या ठिकाणी स्वच्छता अभियान दररोज आपण ठेवलेली आहे। सेक्टर 15 पासून आपण सुरुवात केली, 15 तारखेपासून 15 नोव्हेंबरला आपण बघितलं असेल तसं आपण तलावला येथे सफाई मोहीम घेतली। सेक्टर 16 तारखेला सेक्टर 16ला घेतली आहे, 17 तारखेला सेक्टर 17ला घेतली आहे, 18 तारखेला सेक्टर 18ला घेतली आहे, 19 आपण बघितलं असेल तर सेक्टर 11 या ठिकाणी शनी मंदिरच्या इकडे घेतली आहे। 20 तारखेला नोव्हेंबरला आपण सेक्टर 12चे जे गणेश मंदिर आहे त्या परिसरामध्ये घेतली आहे। त्यानंतर आपण इथे बघितलं असेल की या ठिकाणी आज 16 नोव्हेंबर आहे आणि 16 नोव्हेंबरला या विणगाव केंद्रामध्ये महाआरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाआरोग्य शिबिरमध्ये नागरिकांसाठी वेगवेगळं या ठिकाणी डॉक्टर्सला आपण विनंती केली होती। या ठिकाणी ENTचे डॉक्टर होते, स्किन डॉक्टर होते, ऑर्थो होते, जनरल फिजिशियन होते। त्या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल तर या ठिकाणी आम्ही ECGची प्रोव्हिजन ठेवली होती की ECG बाहेर आपण काढायला गेले तर 500 ते 1000 रुपये लागतात, इकडे आम्ही मोफत ही सेवा ठेवली होती। एक्सरे मशीन ठेवण्यात आली होती। थंडीचे दिवस आहे, लोकांना सर्दी खोकला असल्यामुळे एक्सरे छातीचा निघावा म्हणून एक्सरे मशीनची या ठिकाणी नियोजन केलं होतं। लोकांना चष्मा वाटपचं आपण या ठिकाणी नियोजन ठेवलं होतं फ्री ऑफ कॉस्टमध्ये। लोकांचे डोळे तपासून घेणे, त्यांच्या कॅटरॅक्टचे कोणतेही ऑपरेशन असेल झुंझुनवाल्याच्या माध्यमातून फ्री करून घेणे आणि लोकांना चष्मा वाटप हे मोफत, हे हाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला। सगळे ब्लडचे नमुने, ब्लड टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये ठेवण्यात आले होते। BP असेल, डायबिटीस चेक असेल आणि या ठिकाणी एक नवीन याला म्हणतात की आपल्या बॉडीच्या वेटच्या हिशोबाने आपल्या मध्ये किती हाईट, आपल्या हाईट आणि वेट कॉम्बिनेशन जे आहे त्यासाठी पण एक मशीनचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि लोकांनी, नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये 200च्या वरती नागरिकांनी या ठिकाणी याचा लाभ घेतलेला आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर लोकांच्या हितासाठी आणि त्या सगळ्या सहकारांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा देण्यात येत आहे। आपण अजून एक बघितलं असेल की 17 तारखेपासून सोमवारी 17 तारखेपासून सेक्टर 16 मध्ये 18 तारखेला हनुमान मंदिर सेक्टर 11 मध्ये
19 तारखेला या विरंगुळा केंद्रामध्ये आणि 20 आणि 21 आमच्या ऑफिसमध्ये हे जे आधार कार्ड असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढायचं असेल तर राशन कार्ड हे आपल्या आधारशी लिंक असलं पाहिजे आणि आधारशी लिंक रेशन कार्ड होत नाही. शासनाकडे गेलो त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही, त्यांची वेबसाईट चालत नाही, म्हणून हे 5 दिवस राशन कार्ड आधार कार्डशी लिंक झालं तर 12 डिजिट नंबर भेटतो. 12 डिजिट नंबर भेटलं तर 40 दिवसांनी तुम्हाला आपलं स्वतःचं आयुष्यमान भारत कार्ड भेटतं आणि आयुष्यमान भारत कार्ड भेटलं तर तुम्हाला 5 लाखाची मोफत आरोग्य सेवा प्रशासनाच्या माध्यमातून जी भेटणार आहे ती भेटणार आहे. म्हणून ह्या सगळ्या अडचणी लोकांची दूर झाल्या पाहिजे म्हणून हे सेवाही ठरवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचे जे महिला आहेत त्यांचं KYC करणं गरजेचं आहे. ही KYCचं काम हे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड असेल, विविध रेशन कार्ड असेल, डोमेसाईल असेल, विडो पेन्शन असेल, अशा विविध योजना आम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून देणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा अशी विनंती करतो. मी माझ्या परत सर्व रहिवाशांचं आणि प्रामुख्याने मग या सगळ्या संस्थांचं, सगळ्या समाजाचं, माझ्या सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं धन्यवाद देईल की यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम लोकांच्या हितासाठी, लोकांच्या मदतीसाठी, लोकांच्या ज्या गरजा आहे हे बघून ठेवण्यात आला. म्हणून मी त्यांचं, माझ्या सहकाऱ्यांचं धन्यवाद देईल, या सगळ्या समाजाचं धन्यवाद देईल आणि अशाच प्रेम जनतेचं मला नेहमीच भेटतंय अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप सारे धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मैं कंचन बिरला. आज मुझे बहुत खुशी हो रही है ये बताने के लिए कि आज हमारे सेक्टर 18 सीनियर सिटीजन रिक्रिएशन सेंटर में महा आरोग्य शिविर का आयोजन किया गया था और इस शिविर में बहुत ही सारे सुविधाएं हमारे प्रभाग 6 के लोगों के लिए, खारगर के लोगों के लिए उपलब्ध कराई गई थी. हम सभी समाज ने मिलकर, चाहे वो नॉर्थ इंडियन समाज हो, साउथ इंडियन समाज हो, मारवाड़ी समाज हो, जितने भी समाज है हमारे यहाँ पर, हम और संस्थाएं जैसे शुभारंभ सामाजिक संस्था, दुर्गा माता फेरी वाले संस्था, दुर्गा माता मंदिर, अग्रवाल समाज, हम सब ने मिलकर हमारे नगर सेवक माननीय श्री नीलेश मनोहर बाविस्कर जी के जन्मदिन के अवसर पर सेवा सप्ताह का आयोजन किया और हर दिन सुबह सुबह हम 7:30 बजे अपने प्रभाग के अलग अलग सेक्टर जैसे सेक्टर 16, 17, 18, 11, 12 वहाँ पर सफाई अभियान रखा. आज 15 तारीख से शुरू हुआ है. 15 तारीख को सेक्टर 15 में, 16 तारीख को सेक्टर 16 में, 17 में सेलिब्रेशन के पीछे, 18 में सेक्टर 18, फिर सेक्टर 11 19 तारीख को और सेक्टर 12 20 तारीख को स्वच्छ अभियान रखा गया है. यहाँ पर हम सभी समाज, हम सभी रेसिडेंट्स मिलकर उस मुहिम में मिक्स होते हैं, आते हैं और वो सेवा करते हैं. आज के दिन जो सेवा सप्ताह में हमने यहाँ पर आरोग्य शिविर किया है, यहाँ पर ECG बोलो, एक्सरे बोलो, ऑर्थोपेडिक सर्जन बोलो या फिर स्किन स्पेशलिस्ट बोलो, फिजिशियंस बोलो, ENT हो, आई स्पेशलिस्ट हो, सभी डॉक्टर्स यहाँ पर आए थे और उन्होंने बहुत ही अच्छे तरीके से हमारे रेसिडेंट्स को सेवा उपलब्ध कराई और बहुत ही बढ़िया तरीके से ये सेवा सबको दी गई. हम हमारे नगर सेवक श्री नीलेश मनोहर बाविस्कर जी को हमारे सभी संस्थाओं के माध्यम से, सभी समाज के माध्यम से धन्यवाद बोलना चाहती हूँ और उनके जन्मदिन के अवसर पर उनको, जो कि 21 नवंबर को है, उनको शुभेच्छा देती हूँ. धन्यवाद. नमस्कार. आमचे मित्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचा आयोजन केलेलं आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम ते राबवतात. रस्त्याचे काम राहते, सोसायटीचे काम राहते. एक फोन केले की तात्काळ ते हजर होतात. बस वगैरे सोडून द्या, पण जनसेवेचा त्यांनी वसाहत घेतलेला आहे दर 15 तारखेला. या वाढदिवसानिमित्त मी आमच्या सोसायटीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
निलेश बाविस्कर साहेबांना वाढदिवसाची मातृछाया सोसायटीतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम घेतलेले आहेत. माझी बघू शकता एक साप्ताहिक कार्यक्रम घेतला आहे ज्याच्यात स्वच्छता अभियान आहे, आयुष्यमान कार्ड आहे, आयुष्य लाडकी बहीणची KYC आहे, आरोग्य शिबिर भरलं आहे. याने आम्ही सामान्य नागरिकांसाठी खूप मदत झाली आहे आणि त्यांच्यातर्फे त्यांना त्यांच्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. नमस्कार. आपले सन्माननीय निलेश बाविस्कर सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह या ठिकाणी सेक्टर 15 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर याच्यात सेक्टर 15 असेल, 16 असेल, 17, 18, 11, 12 या सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियानही घेण्यात येणार आहे. आता काल सेक्टर 15 या ठिकाणी घेण्यात आला, आज वास्तव्य या ठिकाणी झाला. तसेच आज आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आलेलं होतं. तर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे या ठिकाणी आरोग्य शिबिराला. तर सरांनी असंच कार्य करत राहावे. सरांना विनंती. परत एकदा सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण हे जे कॅम्प ठेवलं आहे ते पनवेल महानगरपालिकेच्या तर्फे बाविस्कर साहेबांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपण इथे कॅम्प ठेवलं आहे. आपल्या इथे रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी, त्याच्यानंतर डोळे औषधं फ्री मोफत असं हे कॅम्प लावून घेतलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांचं BP, शुगर ह्या गोष्टी आपण इथे आता प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर बाविस्कर साहेबांनी आपल्याला हे मागणी टाकली होती पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्या UPSCला. त्यामुळे आपण आता या कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपण हे सर्व कार्य पुढे केलेलं आहे. तसेच आमचे कार्यकारी, आमचे आशा वर्कर, आमचा स्टाफ हे सर्व इथे येऊन उपस्थित होते आणि त्यांनी चांगलं कार्य केलं. बाविस्कर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आज कॅम्प ठेवलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि कमीत कमी 137 पेशंट इथे आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. तर बाविस्कर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ अशी माझी दिलगिरी व्यक्त करतो. असं सांगेन की आमचे निलेश बाविस्कर साहेब यांनी आज इथे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत बाविस्कर साहेबांनी इथे डोळे चेकअप सर्वसामान्य माणसांसाठी डोळे चेकअपाचा नेत्र शिबिराचं आयोजन केलं होतं. ह्याच्यामध्ये अशी सूचना होती की जे सर्वसामान्य गरीब लोक असतात त्यांचं डोळे चेक करा, त्यांना मोफत चष्मा वाटप करा आणि त्यांचं काही फ्युचरमध्ये काय मोतीबिंदूची सर्जरी आणि असे काय असेल त्यांचे सर्जरींच्या बद्दल फ्रीमध्ये काय होईल ते बघा आणि कमी दरामध्ये होईल ते बघा. अशा पद्धतीने बाविस्कर साहेबांनी आपल्याला असे मार्गदर्शन केले होते. कारगरवासियांना हे आवाहन करेन की तुम्ही डोळ्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. डोळ्याकडे योग्य तऱ्हेने लक्ष द्या, त्याची काळजी घ्या. ज्येष्ठ नगरसेवक निलेश बाविस्करजी यांचा दिनांक 21 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं होतं. आज या कार्यक्रमाला मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो. गेले कालपासून या ठिकाणी सेवा सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन सुरू झालेलं आहे. रोज सकाळी स्वच्छता मोहीम, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, KYC, त्यानंतर आधार कार्ड योजना या संदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत याचीसुद्धा 3-5 दिवस या ठिकाणी कार्यक्रम चालणार आहेत. रोज सकाळी या ठिकाणी स्वच्छता मोहीम केली जाते. प्रभाग 6 मधील प्रत्येक सेक्टरमध्ये या ठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहीमचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच गणपती सजावट, पारितोषिक वितरण हे सुद्धा ठेवलेलं आहे. असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी त्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. सुंदर कार्यक्रम वाढदिवसानिमित्त समाजाला आपण काहीतरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला माझ्याकडून व माझ्या सर्व कार्यकर्त्यांकडून भाजप टीमकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच निलेश बाविस्कर यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो व अशीच समाजसेवा करण्याचं त्यांना बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा ते आपल्या सर्वांचे या ठिकाणी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करतील आणि मोठ्या मतांनी विजयी होऊन पुन्हा एकदा
5 वर्ष त्यांना या विभागाची सेवा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जो हा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी आयोजक आहे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि इथल्या लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येतो. आणि मी सुद्धा सोसायटीचा अध्यक्ष आणि रहिवासी आहे. मला पण आनंद वाटला. मी पण माझं सर्वोच्च करून घेतलेलं आहे. आयुष्यमान कार्डसाठी पण मी अर्ज केलेला आहे आणि मला खूप बरं वाटलं. मी आनंद शावजी सावते, समाज विकास अधिकारी, MDM महाविद्यालय. माननीय नगरसेवक वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह या अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये MDM महाविद्यालयाचे आमचे स्पेशालिस्ट डॉक्टर्स इथे रुग्णाची तपासणी करत आहेत. यामध्ये ENT, आर्थो, त्यानंतर डेंटल, त्यानंतर आमचे फिजिशियन इत्यादी डॉक्टरांमार्फत इथे रुग्णाची तपासणी करण्यात आलेली आहे. एकूण 150 रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. माननीय नगरसेवक निलेश बाविस्कर सरांच्या या खारघर परिसरामध्ये खूप असे विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत. असेच विकासाची कामं त्यांनी पुढील आयुष्यात त्यांच्या हातून घडत यावे हीच मी विनंती करतो. धन्यवाद. मी भरत अर्जुन मगदूम स्पॅगेटीमध्ये राहतो. स्पॅगेटीचा रहिवासी आहे. या ठिकाणी या विभागातील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. बाविस्कर साहेबांचा संपूर्ण वर्षभरामध्ये जनसामान्यांच्या कामासाठी अशी शिबिरे त्यांची चाललेलीच असतात. पण आजचं जे आहे ते महाआरोग्य शिबिर आहे. त्या शिबिरामध्ये हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सेवेचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड या संदर्भाच्या सेवासुद्धा या ठिकाणी लाभलेल्या आहेत. प्रभाग 6चे एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून बाविस्कर साहेबांनी यापूर्वी काम केलेलं आहे. त्यांची जनसेवा 24/7 म्हणजे अविरतपणे चालू असते. तर मी भुजबळकर शंकरराव, अध्यक्ष मकर कल्याण सोसायटी. या आमचे भागातले नगरसेवक लाडके नगरसेवक श्री निलेश बाविस्कर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सप्ताह सर्व कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यांनी लोकोपयोगी असे भरपूर कार्यक्रम केलेले आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या सोसायटीला त्यांनी कंपाऊंडसाठी जाळी मारण्याचं काम त्यांनी आता सगळं मंजूर करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते कंपाऊंड वॉल आहे जे आमची ती पण ते आश्वासन दिलेलं आहे. आणि असेच त्यांचे कार्य चालत राहत अशी शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज नगरसेवक निलेश बाविस्कर का एक जन्मदिन पर हम लोग जो कार्यक्रम मतलब पालन कर रहा है और जनता के लिए सारे सेवा दे रहा हूँ, उसके मुताबिक हम लोग आज सुबह प्लस येस्टरडे भी हम लोग ये सारे सुविधा उपलब्ध करवा रहा हूँ. आगे भी हम लोगों का बहुत सारा मतलब कार्यक्रम है जिसमें आधार रिलेटेड हो और लोगों को जो हम लोग वो सारे लिस्ट में है तो हम लोग उसको सेवा दे रहे हैं. और उसके साथ हम लोगों का ये 7 दिन व्यापी ये सारे चीज़ चल रहा है. एंड निलेश बाविस्कर सर को हम लोगों की तरफ से सभी कार्यकर्ता की तरफ से जन्मदिन का हार्दिक शुभकामनाएं.